Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. जंतर मंतरवर आंदोलकांची गर्दी. भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. महिनाभरापासून अभिजित दिपकेंचा दिल्लीमध्ये ठिय्या. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक अजूनही ठाम. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विरोधी पक्षांची वज्रमूठ. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल. दिल्लीतील आंदोलनामागे विरोधक आणि देशाबाहेरील शक्ती आहे. देशामध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी विरोधकांचा आपला अजेंडा आहे. भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचा आरोप. दिल्लीतील आंदोलनासंदर्भात केंद्र सरकार निश्चित भूमिका घेईल. सीजेपी आंदोलकांची नड्डांसोबत भेट झाली आहे. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार संसदेत चर्चेस तयार. विरोधकांकडून नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चेची मागणी. मात्र चर्चा कधी होणार अद्यापही अस्पष्ट. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ हाय व्होल्टेज ड्रामा. ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं. सोनिया गांधी पोलीस ठाण्यामध्ये धडकल्या. 3 तासांनंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची सुटका. लोकशाही चर्चेऐवजी काँग्रेसचा राजकीय तमाशा. राजकीय मथळ्यांसाठी गोंधळ निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे. राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांची टीका. सरकारला चर्चाच करायची नव्हती म्हणून पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलनाचा निर्णय. देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? राहुल गांधींचा सवाल. ते निर्भीड होते, ना पोलिसांना घाबरले ना तुरुंगाला. संजय राऊतांकडून राहुल गांधी आणि जॉर्ज फर्नांडिसांचा फोटो ट्विट. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून जॉर्ज फर्नांडिस यांची आठवण. सरकारला फक्त एकच सांगणं आहे, सगळं लक्षात ठेवलं जाईल. जंतर मंतरवरील लाठीचार्जवरती ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा संताप. लाठी चालवणाऱ्यांचा गुंड असाही उल्लेख. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे बॉलिवूडमध्ये पडसाद. राखी सावंत, जॉनी लिव्हर, प्रीती झिंटा उर्फी जावेद आक्रमक. हा खरंच आपला देश आहे का? आपला भारत देश आहे का? सोशल मीडियावरती पोस्ट करत संताप व्यक्त. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 67व्या जयंतीदिनी बारामतीमध्ये अभिवादन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहिली. मार्केट यार्ड या परिसरामध्ये दादांच्या 30 फुटी प्रतिमेवरती क्रेनमधून दुग्धाभिषेक करत मानवंदना करण्यात आली. दादा, तुमची उणीव भासतीये. मुख्यमंत्र्यांपासून ते शरद पवारांपर्यंत राज्यातील सर्वच बड्या नेत्यांनी अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. पुण्यातील घाट परिसराला आज पावसाचा रेड अलर्ट. राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. पुढील 4 ते 5 दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. दादर, लोअर परळ, सायन या परिसरात जोरदार पाऊस. रेल्वेच्या 3ही मार्गावरील वाहतूक उशिरानं. ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोपरीतील 12 बंगला या परिसरामध्ये सखल भागात पाणी साचलं. पंप बंद असल्यानं पाण्याचा निचरा नाही. वाहन चालकांची मोठी कसरत. नाशिकमध्ये पावसाची संततधार. रामकुंडच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात. खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षकही तैनात. आसाममध्ये पुराचं तांडव. आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू. पुरामुळे 5,66,000 नागरिक बाधित. 15 जिल्ह्यांना मोठा फटका. रस्ते आणि पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला. सिक्कीममध्ये निर्माणाधीन बोगद्याजवळ दरड कोसळून 20 कामगारांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली आणखी 5 कामगार अडकले. एनडीआरएफ, पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.